या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्यासंदर्भात सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि महापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर चौक कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि परिसराची पाहणी केली। गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असणारा जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्याचा प्रश्न महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय। प्रथमच एका पुतळ्याची जबाबदारी बसव ब्रिगेड या सामाजिक संघटनेला सुशोभीकरण आणि बसवेश्वर महाराजांचा पुतळा हलवण्याची आणि पुन्हा आहे त्या जागेवर व्यवस्थित बसवण्याची जबाबदारी महापालिकेने दिली होती। यानंतर बसव ब्रिगेडने उचललेल्या आवाजाला सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनांनी साथ देत बसवेश्वर महाराज पुतळ्याचा विषय हाती घेतला। त्यानंतर आंदोलनं झाली। त्यावेळेस महानगरपालिकेच्या वतीनं एप्रिल महिन्यात बसवेश्वर महाराजांच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण करून पुतळा बसवून देण्याचं पत्रही बसव ब्रिगेडला देण्यात आलं। हा विषय सामाजिक असल्यानं चांगलाच गाजला। यानंतर याची दखल सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि महापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच पालिकेचे अधिकारी यांनी घेत शनिवारी बसवेश्वर महाराज पुतळ्याच्या कामाची पाहणी केली आणि याप्रसंगी महापौरांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिलं आणि काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं। त्यावेळेस पालिकेचे स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखानी यांनी काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं आणि यावेळेस त्यांनी महापौर विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार केला। यावेळेस महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। एक भाविकांचे श्रद्धास्थान आहे, या ठिकाणी पाणी करतात, नेमकं काय सांगणार? बसवेश्वर महाराजांचे या ठिकाणी पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली असता अखंड महाराष्ट्राचे म्हणा किंवा देशाचे आपले श्रद्धास्थान असलेले असे आमचे बसवेश्वर महाराज यांच्या रिन्युएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे। आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयाच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे। बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाची या ठिकाणी मागणी होती, तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा। आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखानी साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुसारे साहेब असतील, आतनुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे। आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्युएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो। आज श्री महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाच्या पाहणीसाठी आपल्या सोलापूरचे प्रथम नागरिक व युवा महापौर आमचे विनायकदादा कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तर या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आम्ही त्यांना या पाहणी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि लवकरच आता बसवेश्वर जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे। त्या अनुषंगाने महापौर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की या महापौर आपल्या बसवेश्वर जयंतीच्या पूर्वी हे काम चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं व्हावं आणि क्वालिटीमध्ये कोणतेही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज आम्ही करून देणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। आणि आम्ही आत्ता महापौर साहेबांना सांगितलं की 1988 1 मे रोजी या चबुतऱ्याचं स्वर्गीय महापौर मंडप्पांना मुनाळे यांच्या हस्ते या चबुतऱ्याचं लोकार्पण झालेलं होतं आणि मला वाटतं की विनायकदादांसारखे युवा महापौर यांचं खरं तर मी म्हणतो की दादांचं सुद्धा खूप भाग्य आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 38 वर्षानंतरनं या महात्मा बसवेश्वर सर्कलच्या चबुतऱ्याचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। त्यासाठी सुद्धा मी त्यांना सांगितलं की दादा आम्हाला जे काय आणखी निधी कमी पडेल हे तुमच्या महापौर निधीतनं जे काही आम्हाला या ठिकाणी आपण मदत करावी आणि हे समस्त वीरशैव समाजाचा आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचा परिसर सोलापूर सिटी ज्या पद्धतीने स्मार्ट झाले त्या पद्धतीने हे चौक सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी होकार देत त्या ठिकाणी कोणताही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही हे आश्वासन आम्हाला दिलं। त्याकरिता महापौर विनायकदादा कोंड्याल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध।
श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयींनी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.